परमेश्वराला मान, महिमा आणि गौरव देऊयात. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या असणाऱ्या नवीन वर्षाच्या या विशेष पहिल्याच दिवशी होत असणाऱ्या उपासनेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या उपासनेची सुरुवात करूयात. देवाला गौरव आणि सन्मान देऊयात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून यहोशवाचा ग्रंथ याचा 24वा अध्याय 14 ते 18 ही वचने. यहोशवा 24 14 ते 18. नव्या करारामधून गलती करासपत्र याचा 6वा अध्याय 1 ते 10 ही वचने. नव्या करारामधून गलती करासपत्र अध्याय 6 वचने 1 ते 10. जुना करार यहोशवा 24 14 ते 18. नवा करार गलती करासपत्र अध्याय 6 1 ते 10 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. जुना करार यामधून यहोशाचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 14 ते 18 वचन या समय आपण वाचन करून पाहूया. तर आता परमेश्वराचं भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदी पलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तरी तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवाची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो. कारण आमचा देव परमेश्वर यानेच आम्हाला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठे मोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रामधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले. आणि या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्या पुढून घालून दिले. आम्हीही परमेश्वराची सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. नवीन करारामधून गलती करासपत्र 6वा अध्याय वचन 1 ते 10 याकडे आपण पाहूया. बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतःच्या संबंधाने अभिमान बाळगण्यात जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार व्हायलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एक घराचे झालेल्यांचे बरे करावे. आमेन.
देवाच्या वचनाकडे लक्ष लावत असताना प्रिय बंधू भगिनींनो, आज सकाळच्या वेळेस आपणा सर्वांना देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर हे नवीन वर्ष 2025 लाभाचं, आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं आणि ख्रिस्त केंद्रित आणि देवाचं गौरव करणारं जावं, या मंडळीचा पाळक ह्या नात्याने ह्या आपणा सर्वांसाठी शुभेच्छा आहेत. आपल्या शेजारच्या माणसाच्या हातात हात द्या, त्याला सांगा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही बाजूला माणसं, दोन्ही बाजूला म्हणा. प्रिय बंधू भगिनींनो, यावर्षी जे वचन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत ते वचन आहे यहोशवाचा ग्रंथ, याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनाचा शेवटचा भाग, की ज्या ठिकाणी यहोशवा लिहित असताना असं म्हणतोय, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. ह्या असणाऱ्या वाक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस 4 महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. पहिली महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मी म्हणजे स्वतः यहोशवा, दुसरं गोष्ट आहे माझे घराणे, तिसरं आहे परमेश्वर आणि चौथा आहे विषय तो आहे सेवा. ह्या 4 गोष्टीकडे लक्ष लावणार आहोत, थोड्या थोड्या वेळात जाणार आहे. विशेष करून आज ज्या गोष्टीकडे लक्ष लावणार आहोत, जास्त कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा ज्याच्यावरती जास्त भर दिला जाणार आहे ते आहे मी, आणि त्याच्यानंतर मग बाकी घराण्याविषयी या वर्षभरामध्ये बरेच घराणे पवित्र शास्त्रामध्ये आहेत. वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या प्रभुवारी एक घराणं आपण पाहणार आहोत किंवा एक व्यक्ती पाहणार आहोत की जिच्यामुळं तिच्या संपूर्ण घराण्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही शिकणार आहोत. यावेळेस देवाचं वचन जे आमच्याकडे येत आहे, ज्यावेळेस आम्ही पाहतो यहोशवा ज्यावेळेस म्हणतो की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार, त्या अगोदर यहोशवाच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी घडलेल्या आहेत. इस्रायल राष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराने अब्राहमाला शेकडो वर्षापूर्वी दिलेलं जे अभिवचन होतं ते पूर्णतेस जाण्यासाठी देवाची कृपा ओतली गेली. कारण परमेश्वर अब्राहमाला म्हणाला होता, अब्राहमा मी तुझ्यानंतर तुझ्या संततीला हा देश वतनादाखल देणार आहे. वतनादाखल म्हणजे हा तुझा आहे, ह्याच्यावरती पुन्हा दुसरं कोणीही आपलं वर्चस्व, आपला मालकी हक्क सांगू शकत नाही, कारण की त्याची मालकी मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देणार आहे. आणि मग अब्राहम झाला, इसाक झाला, याकोब झाला, याकोबानंतर योसेफामुळं इस्रायल राष्ट्र हे मिस्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी वस्तीला राहू लागलं, कारण की कनान देशामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि ह्या दुष्काळामध्ये जर समजा जिवंत राहायचं असेल तर मिस्रातल्या धान्याशिवाय आता कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. आणि म्हणून याकोबाने देखील आपली मुलं मिस्रामध्ये अन्नधान्य आणण्यासाठी पाठवली आणि अन्नधान्य घेत असताना योसेफाने आपल्या भावांना ओळखलं, परंतु भावांनी योसेफाला ओळखलं नाही. जे चांगले मनाचे असतात ते कुठं जरी गेले तरी आपल्या लोकांना ओळखतात. ज्यांची मनं चांगली नसतात ते कालपरत्वे आणि स्थलपरत्वे आणि गरजेनुसार आपली लोक ओळखतात आणि लोकांना विसरायला शिकतात. आणि तेच ह्या बाकीच्या भावांनी केलं होतं. परंतु ज्यावेळेस ह्या योसेफाने पाहिलं त्यावेळेस योसेफाने याकोबाला निरोप पाठवून सर्वांना बोलावलं आणि देवाने सांगितलेलं जे अभिवचन होतं किंवा देवाने सांगितलेली जी गोष्ट होती की तुझे वंशज मिस्रामध्ये एका मोठ्या गुलामगिरीनंतर बाहेर निघतील. 430 वर्षाची गुलामगिरी केल्यानंतर ह्या असणाऱ्या इस्रायल लोकांनी देवाकडे वर आक्रोश लावला. एकाच वेळेस काही गोष्टी सायमल्टेनियसली जगाच्या इतिहासाच्या पटलावरती घडत असताना दिसतात. एका बाजूला मिस्रामध्ये इस्रायल लोकांची संख्या वाढत आहे, याकोबाचा वंश वाढत आहे. ह्या 76 लोकांपासून पुष्कळ लोक झाले, जवळजवळ 6 लाख पुरुष आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंब झाले. असा हा मोठा समुदाय एका बाजूला वाढतोय. दुसऱ्या बाजूला जो देश त्यांना दुधामधाचा द्यायचा आहे त्या दुधामधाच्या देशाविषयी देवाने सांगून ठेवलेलं होतं की ज्यावेळेस कनानामध्ये राहणाऱ्या कनानी लोकांचा, हित्ती, यबुसी, परुषी या लोकांचा ज्यावेळेस त्यांच्या पापाचा घडा भरेल त्यावेळेस मी त्यांना ह्या असणाऱ्या राष्ट्रातून खोडून काढेल किंवा बाजूला सारेल आणि तुम्हाला हा देश देईल. एका बाजूला इस्रायल राष्ट्र गुलामगिरीमध्ये चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला कनानी लोकांच्या पापाचा घडा भरला जात आहे. आणि ज्यावेळेस पापाचा घडा भरला त्या सायमल्टेनियसली त्याच काळामध्ये देवाने इकडं मिस्रातून मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना
मिस्रामधून बाहेर काढलं आणि देव म्हणाला होता की तुम्ही माझी उपासना करण्यासाठी या सिनाय पर्वतावरती पुन्हा येताल आणि मी तुमची वाट पाहील. तुम्ही माझी प्रजा आहात, मी तुमचा राजा आहे. आणि त्या असणाऱ्या दृष्टिकोनातून 10व्या पिढीनंतर परमेश्वर आणि इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं, ज्याविषयी आपण रविवारी ऐकलं. आणि बाहेर काढल्यानंतर मग हा सर्वसमर्थ देव त्यांची वाट पाहत सिनाय पर्वतावरती उभा होता की आता माझे लोक माझ्याकडे येणार आहेत. ज्यांना मी अब्रामामध्ये निवडलं ते माझे लोक माझ्या संगती आहेत आणि ते आता माझ्या समोर येतील. आणि ते आल्यानंतर मग परमेश्वराने मोशेला हाक मारून सांगितलं, मोशे इकडे वर ये आणि जो देश यांच्या पूर्वजांना देणार आहे त्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर यांची तयारी करणं गरजेची आहे. आणि परमेश्वराने सांगत असताना सांगितलं की यांना नियम शिकवायला पाहिजे, ह्यांना कायदे काढून शिकवायला पाहिजे, एक राष्ट्र म्हणून तयार केला पाहिजे. ह्यांच्यासमोर त्यांचा दिसणारा राजा नसेल, परंतु मी त्यांचा न दिसणारा राजा, सदा सर्व काळ त्यांचं संरक्षण आणि त्यांच्यावरती अनुशासन करण्यासाठी मी तयार आहे. या सर्व गोष्टीतून जात असताना देव आणि मोशेला सांगितले की मोशे या सर्व गोष्टी त्यांना तू सांग. परंतु त्याच काळामध्ये मोशेने सांगितले की देव आम्हाला हा कनान देश दुधामधाचा प्रदेश देत आहे. आम्हाला देव आणि 2025 दिलेला आहे. कनान देश देव देत आहे, दुधामधाचा प्रदेश देव देत आहे. आणि म्हणून ह्या प्रदेशावरती चाल कशी करायची यासाठी 12 हेर तयार केले. प्रत्येक कुळातला एक हेर, असे 12 हेर तयार केले. आणि ह्या 12 हेरांना सांगितलं की तुम्ही जाऊन हा समोरचा असणारा कनान देश जाऊन त्याचं हेरगिरी करून या. सगळं करून आल्यानंतर पुन्हा या आणि मग आपण ठरवूयात की हा जो देश देव आम्हाला देत आहे त्यासाठी देव आम्हाला काय योजना देणार आहे. आणि ह्या गोष्टी घडत असताना हे 12 हेर जाऊन त्यांनी संपूर्ण कनान देश हेरला. आणि हेरल्यानंतर पुन्हा आल्यानंतर ते मोशेच्या समोर आणि समस्त इस्रायल लोकांच्या समोर उभा राहिले. आणि इस्रायल लोकांच्या समोर उभा राहिल्यानंतर हे सगळेची सगळे आल्यानंतर त्यांच्यापासून रिपोर्ट घेण्याची परंपरा सुरू झाली. आणि 12 पैकी 10 जण म्हणताना असं म्हणाले, हा देश चांगला आहे. 12ची 12 म्हणाले, हा देश चांगला आहे, हा देश उत्तम आहे, ह्या देशामध्ये द्राक्ष मोठे मोठे घड आहेत, ह्या देशामध्ये चांगलं अन्नसामुग्री आहे, ह्या देशामध्ये सर्व गोष्टी सुबत्तेच्या आहेत, हा देश एकंदरीत सर्व प्रकारे चांगला आहे. पण 10 जण म्हणाले आम्ही हा देश जिंकू शकत नाही, कारण की त्या ठिकाणचे लोक महाकाय आहेत, त्या ठिकाणचे लोक आपल्यापेक्षा उंचपुरे आहेत. इस्रायल लोकांची असणारी जी वंशावळी आहे ना ते असे खूप उंची दांडगे नाहीत. आजही तुम्ही इस्रायलमध्ये गेलात ना तर त्यांचे जे लोक आहेत हे साधारणतः सर्वसाधारण उंचीचे लोक आहेत. परंतु त्या काळात कनानात राहणारे लोक जे आहेत हे उंचेपुरे होते. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हणून इस्रायल लोकांना असं जाणवलं की आम्ही त्यांच्यासमोर उंदरा समान आहोत, कसपटा समान आहोत, आमची काही लायकी नाही. त्यांनी ज्या देवाने हेरायला पाठवलं होतं त्या देवाला विसरून ते माणसाकडे पाहू लागले. आणि त्यावेळेस माणसाकडे पाहता त्याने सांगितलं की आम्ही जिंकू शकत नाही. 2 जण मध्ये उभा राहिले, यहोशवा आणि कालेब. त्यावेळेस कालेब जो आहे, यहोशवा आणि कालेब 2 जण उभा राहिल्यानंतर त्यावेळेस तो म्हणतो असं नाही, देवाने हा देश आम्हाला दिलेला आहे, देवावर विश्वास ठेवूयात, चढाई करूयात. परंतु त्या ठिकाणी मेजॉरिटी विन झाली. 10 लोक म्हणाले की आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे. सगळे लोक म्हणाले की आम्हाला जायचं नाही, आम्ही या ठिकाणी सिनाय पर्वताच्या अवतीभवतीच ठीक आहोत. आणि त्यावेळेस देव म्हणाला, मोशे मी यांची पुढची पिढी त्या ठिकाणी घेऊन जाईल. सगळे 6 लाख पुरुष, त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांच्या पत्नी ज्या आहेत, मी त्यांना या ठिकाणी ह्या सिनाय पर्वताच्या रानामध्ये मारून टाकेल आणि त्यांची पुढची पिढी मी घेऊन जाईल. आणि 40 वर्ष त्या रानामध्ये फिरत राहिले. एक पिढी संपली, दुसरी पिढी उदयास आली. आणि अशा काळामध्ये मोशे की जो जिवंत आहे, मोशे रोज ज्यांना त्याने मिस्रातून बाहेर काढलं त्यांचं मरण पाहत होता. परंतु मोशेचा दुसरा विश्वास होता की माझा देव हा जीवनाचा देव आहे, माझा देव हा मरणाचा देव नाही, तर माझा देव जिवंत देव आहे, माझा देव जीवनाविषयी विश्वास ठेवणारा देव आहे, माझा देव मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे, माझा देव मृत लोकांमध्ये काम करणारा देव नव्हे. त्याच्यामुळे येणारी जी पिढी आहे ह्या पिढीसाठी पुढचा काळ, भविष्य काळ हा आशीर्वादाचा काळ आहे, त्यांच्या कृपेचा काळ आहे. आणि म्हणून हा मोशे पाहत असताना मोशेकडनं घटना घडली की ज्या वेळेस हे सगळे आले, पाणी भेटत नाही आणि मोशेला म्हणाले, मोशे या ठिकाणी तू आम्हाला मारायसाठी घेऊन आला का? सारखंच इस्रायल लोकांचं रडगाणं होतं, मोशेकडे तू मारायला आणलंस का? तांबड्या समुद्राच्यातून पार जात असं तो आम्हाला मारायला आणलंस का? रविवारी मी म्हणालो लोकांना जीवनापेक्षा मरणाची चिंता फार आहे.
परंतु माणसाने जीवनाची चिंता करणं गरजेचं आहे. मी मेल्यानंतर मला कोणी उचलायला आलं नाही तरी म्युन्सिपाल्टी येऊन मला उचलून घेऊन जाईल. यदा कदाचित पुरतील किंवा जाळतील. और जाळलं काय आणि पुरलं काय, ज्यावेळेस तुतारी वाजेल त्यावेळेस माझा आत्मा शब्द ऐकून पुन्हा परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाऊन उभाच राहील. कारण की जाळणं आणि पूर्ण ह्या प्रक्रियेपेक्षा देवाकडे देवाचा आत्मा ज्यावेळेस स्वर्ग अंतराळामध्ये तारणारा प्रभू येशू ख्रिस्त येईल, आद्युताची वाणी ते ऐकणं गरजेचं आहे. पण मोशेकडे हे सारखे येऊन म्हणायचे, तो आम्हाला मारण्यासाठी आणलंस का, तो आम्हाला मारण्यासाठी आणलंस का, तो आम्हाला. आणि मोशेने त्या दिवशी त्या पर्वतावरती ज्याला आज्ञा करायची, खडकाला की पाणी सोड, काठी नुसती घेऊन उभा राहायचं, नुसती काठी दाखवायची. मोशे इतका त्या ठिकाणी ह्या लोकांनी मोशेला इतकं वेड लावलं की बिचाऱ्याने की पवित्र शास्त्रामध्ये असणाऱ्या 3200 मला वाटतं 29 का 26 लोकांपैकी सर्वात शांत कॅरेक्टर पवित्र शास्त्रात कोण आहे तर मोशे आहे. परंतु मोशेला ह्या लोकांनी एवढं वेड लावलं की बिचाऱ्या मोशेने त्या खडकावरती काठी, पाणी आलं आणि लोक म्हणाले काठी आपटली म्हणून पाणी आलं. आणि देवाची इच्छा होती की तू काठी उगार मग पाणी येऊ देत, कारण की माझं गौरव होऊ देत. मोशेने काठी आपटली, एवढं मोशेला वेड लावलं आणि देव म्हणाला, मोशे तू लोकांच्या प्रेशरमध्ये आलास आणि म्हणून तुला आता दुधामधाच्या प्रदेशात मी घेऊन जाणार नाही, तू इथंच मरायचंय. पण देव फार दयाळू कृपाळू आहे. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस डोंगरावर रूपांतराच्या डोंगरावर आला ना, देव मोशेला आत्म्यामध्ये इस्रायल राष्ट्रामध्ये किंवा त्याच्या वचनदत्त भूमीमध्ये देव त्याला घेऊन येतो. आणि पुन्हा ज्यावेळेस महासंकटाचा काळ येईल, महासंकटाच्या काळामध्ये पुन्हा मोशे म्हणजे उत्तरार्धामध्ये मोशे आणि एलिया हे दोघेजण पुन्हा इस्रायलाच्या भूमीमध्ये येऊन त्यांची सेवा करतील. हे सगळं घडलं. मोशे मरण पावला आणि आमचा जो असणारा हिरो आजचा आहे यहोशवा, त्याच्या जीवनाची सुरुवात होते. आणि हा जो यहोशवा आहे याच्याकडे पाहणं गरजेचं आहे, कारण की आता यहोशवा येऊन उभा आहे. यहोशवा संगती सगळे लोक उभा आहेत आणि हे सगळे येऊन आता कनान देशाच्या सरहद्दीवर येऊन उभा आहेत. आता यार्देन नदी ओलांडली की पलीकडच्या बाजूला जे आहे कनान देश आहे आणि म्हणून ते कनान देशाकडे जाण्याच्या मार्गावरती आहेत, सरहद्दीवर आलेत. आणि त्यावेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणतो, यहोशवा मी तुला पाचारण करत आहे. आमच्या वचनातला पहिला शब्द आहे मी, ज्याला देवाने पाचारण केले अशी व्यक्ती, ज्याला देवाने बोलावलं अशी व्यक्ती, ज्याला देवाने सेवा देऊन उभा केला अशी व्यक्ती. सेवा म्हटल्यानंतर फक्त पाळकीय सेवा, सुवार्तिकाची सेवा, मिशनरी सेवा ही नव्हे. घरामध्ये गृहिणी त्याची असणारी ती सेवा आहे. आम्ही ज्या ठिकाणी सध्या काम करत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी परमेश्वराला समोर ठेवून काम करणं ती आमची सेवा आहे. कारण की ग्रीकांनी ही फिलॉसॉफी आणली की स्पिरिच्युअल आणि सोशल किंवा स्पिरिच्युअल आणि जगिक अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु बायबल आम्हाला कुठेही सांगत नाही. म्हणून इफिसकारास पत्रामध्ये संत पाऊल लिहित असताना असं म्हणतो, जर तुम्ही कोणाच्या तरी अधिकारामध्ये सेवा करत आहात तर याप्रमाणे करा की तुम्ही ती माणसाची नव्हे देवाची करत आहात. म्हणून कामाच्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही काम करत आहोत त्यावेळेस आम्ही कामाच्या ठिकाणी देवाचं काम आहे म्हणून ते काम करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आम्ही फसवेगिरी करू शकत नाही, आम्ही त्या ठिकाणी कामचुकारपणा करू शकत नाही. जर आम्ही फसवेगिरी आणि कामचुकारपणा आमच्या कामात करत आहोत तर याचा अर्थ हा आहे की आम्ही देवाला फसवत आहोत, आमच्या अधिकाऱ्यांना फसवतोय हा त्याचा अर्थ होत नाही. परंतु आम्ही मुळात फसवत आहोत कोणाला? देवाने, ज्या देवाने आम्हाला त्या ठिकाणी काम करण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तो म्हणतो की जग असं म्हणतं स्पिरिच्युअल आणि जगी वर्ल्ड अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही ग्रीकांनी लोकांच्या अंतःकरणात आणि मनामध्ये पेरलेलं विष आहे. देव मात्र सगळ्यांना सेवा म्हणून पाहतो आणि म्हणून परमेश्वर यहोशवाला म्हणतो, यहोशवा मी तुला पाचारण केलेलं आहे. हा जो यहोशवा आहे याला देव म्हणताना असं म्हणतो, मी तुला केवळ पाचारण केलं असं नव्हे तर मी तुला मोशे संगती तयार केलेला आहे. मोशे संगती तयार केलं एवढंच नव्हे तर ज्या वेळेस कनान देश शेरण्यासाठी जायचं होतं त्यावेळेस मी तुझं अंतःकरण पाहिलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस दाविदाला ज्यावेळेस अभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी शमूएल आला, त्यावेळेस शमूएल ज्यावेळेस दाविदपुरात किंवा इशायाच्या घरी आल्यानंतर शमूएल म्हणताना म्हणाला की देवाने मला तुझ्याकडे आनंदाने उल्हासाने पाठवलेलं आहे. आणि मग त्यावेळेस बेथेलकर सगळे आनंदामध्ये आले आणि इशायाच्या घरी जेवणाला गेल्यानंतर शमूएल विचार करतो की इस्रायलाचा पुढचा राजा शाऊलानंतर कसा असायला पाहिजे, कारण की शाऊल उंचा पुर्रा
देखणा, सुंदर दिसायला, कामामध्ये तरबेज असा शाऊल होता. आणि म्हणून ज्या वेळेस इशायाचे पुत्र पुढे आले, थोरला पुत्र आल्यानंतर दाविदाला असं वाटलं की अरे हाच इस्रायलाचा पुढचा राजा असेल. परंतु त्यावेळेस देव, सर्वसमर्थ देव दाविदाशी संवाद साधताना आणि बोलताना असं म्हणतो, दाविदा मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतकरण पारखणारा देव आहे. आणि त्या दिवशी ज्या वेळेस 12 जणांपैकी ह्या यहोशवाला देश हेरण्यासाठी पाठवलं, त्यावेळेस परमेश्वराने यहोशवा आणि कालेब ह्या दोघांची अंतकरण पाहिले होते. यहोशवाचा उत्साह पाहिला होता, यहोशवाचे देवावरती असणारी प्रीती पाहिली होती. आणि म्हणून देवाने यहोशवाला या लोकांना कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांचा पुढारी म्हणून नेमस्त केलं. आज देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकत असताना जर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःला धार्मिक म्हणवतात, तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही कुटुंबात जर एकटेच तारण पावलेलं आहात, ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या लोकांना, तुमच्या कुटुंबातील लोकांना, तुमच्या जोडीदाराला, तुमच्या लेकरांना देवाच्या कृपेमध्ये घेऊन येऊन त्यांना त्यामध्ये वाढवणे ही तुमची जबाबदारी आहे. केवळ टाळ्या वाजवून आणि स्तुती आराधना उपर जाते म्हणून गोष्टी बदलणार नाहीत. मी जर तारण पावलेला आहे तर माझ्यामुळे माझा जोडीदार तारण पावणं गरजेचं आहे. योबाचं उदाहरण आहे. परमेश्वराने सांगितलं सैतानाला, योबाच्या शरीराला हात लावू नकोस. योबाची सगळी मुलं मेली, धनदौलत गेली. योब खापरीने आपला अंग खाजू लागला. योबाची पत्नी त्याला म्हणताना म्हणाली, काय सत्व धरून बसलात, द्या देवाला शाप आणि जा मरून. वास्तविक पाहता 3 मित्रांनी जे बोललं त्यासाठी देव त्यांना क्षमा करत नाही. पण योबाची पत्नी जे म्हणते दे देवाला शाप आणि जा मरून, त्याविषयी देव तिला दोष लावत नाही. कारण की योबाचे ते हाडातलं हाड आहे, मांसातलं मांस आहे. योबामुळे तिचा जीव वाचला होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी जर असं म्हणतो माझ्या कुटुंबात मी तारण पावलेलं आहे, तर माझ्या अवतीभोवती असणारे माझ्या कुटुंबातले जे इतर जण आहेत त्यांच्या तारणाची जबाबदारी देवाने माझ्यावर दिलेली आहे. कारण की शास्त्र आम्हाला शिकवताना म्हणतं नवीन करारामध्ये, प्रेषितांच्या कृत्यामध्ये रविवारी वाचलेला शास्त्रपाठ, तो असणारा जो त्या तुरुंगाचा जो नायक आहे किंवा तुरुंगाचा जो पुढारी आहे, त्या दिवशी तो म्हणताना असं म्हणतो, तो तलवार उपसून मारणार. त्यावेळेस पाऊल म्हणतो असं करू नकोस. त्याने देवाचं वचन ऐकलं, त्याला अभिवचन दिलं, मी तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण करील. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण करील. हा असणारा जो यहोशवा आहे, याला देवाने त्यासाठीच पाचारण केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी जर धार्मिक आहे, मी जर तारण पावलेलं आहे, तर माझ्या घरातला माझा जोडीदार याचे तारण प्राप्त करणं, त्याला तारणापर्यंत आणणं, ज्याचं तारण झालेलं आहे त्याची जबाबदारी आहे. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये किंवा दुसऱ्या पत्रामध्ये एक सुंदर वचन आहे की जे स्त्रियांविषयी तो असं म्हणतो, बहिणींनो किंवा स्त्रियांनो, तुम्ही आपल्या पतीला तुमच्या चांगल्या कर्मानुसार त्यांचं तारण साध्य करू शकता. त्या वाक्याचा अर्थ हा आहे की जी बहीण आहे त्या बहिणीचं तारण झालेलं आहे आणि तिला देवाची प्रीती समजलेली आहे. ती देवाच्या मागं चालत आहे आणि देवाच्या मागं चालत असताना तिची कृती बदललेली आहे. तिचं पूर्वीचं जीवन आणि नंतरचं जीवन याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि पती तिचं जीवन पाहतो आणि मग त्या जीवनाकडे पाहिल्यानंतर तो बदलतो. प्रभू येशू ख्रिस्ताची तारणदायी सुवार्ता आणि बहिणीचं असणारं परावृत्तीत झालेलं जीवन याची तुलना करून संत पेत्र म्हणतो, तुमच्या कृत्यांकडे पाहून ते ख्रिस्तावरती विश्वास ठेवतील. आमचा जोडीदार, आमच्या घरातील लोक, आमचं घराणं तारण्याची जबाबदारी आज तुमच्याकडे आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं ना मी घरामध्ये माझं तारण झालेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी असं वाटतं, दोघांना वाटतं पती पत्नींना आमचं तारण झालेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या कुटुंबातील इतरांच्या तारणासाठी प्रयत्न करणं आणि प्रार्थना करणं. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये राहत असताना नवीन लग्न झालेलं एक जोडपं होतं आणि काही महिने गेले. त्या घरामध्ये ही मुलगी जी लग्न करून गेलेली आहे, ह्या मुलीचं घर जे आहे हे फार धार्मिक कुटुंब. त्यांच्या घरात कधी शिवीगाळी होत नव्हती आणि त्या ज्या घरात ती गेली त्या घरामध्ये जी सासू आहे ती साधा उठता बसता शिव्या द्यायची. हिला कधी दिल्या नाहीत, परंतु ती सासू जी आहे ती सासऱ्याला पण शिव्या द्यायची, हिच्या नवऱ्याला पण शिव्या द्यायची, हिच्या दिराला पण शिव्या द्यायची. आणि एकदा ती बोलता बोलता ह्या पुरीला पण तिने 2-4 शिव्या
मुखातून तिला वाहिल्या आणि वाहिल्यानंतर ह्या पुरीला फार वाईट वाटलं आणि ती पोरगी म्हणली तुम्हीच. पण त्या मुलीला फार वाईट वाटू लागलं. आणि मग त्यावेळेस पुण्यामध्ये होतो आणि ती पोरगी भेटायला आली आणि ती म्हणली, अब्राम दादा असं असं झालेलं आहे. मी म्हटलो सगळं ऐकलं, ती रडत होती, सगळं काय झालं आणि मी तिला सांगितलं मला माहीत नाही, पण तो आज हा सगळा वृत्तांत सांगत असताना मला दानिएलाची गोष्ट किंवा दानिएलाचा वृत्तांत माझ्या स्मरणात येत आहे आणि माझी खात्री आहे की देवाच्या आत्म्याने हा वृत्तांत माझ्या स्मरणात आणून दिलेला आहे. कारण की माझा विश्वास आहे, C.S. लुईस जे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही खूप देवाचं वचन वाचतो आणि ऐकतो. आमच्या परिस्थितीच्या वेळेस देवाचा आत्मा त्यातून योग्य तो शास्त्रपाठ, योग्य ते वचन, योग्य ते उदाहरण त्यातून ते आम्हाला तेवढंच आठवण करून देतो. आणि त्याप्रमाणे आठवलं. सगळं ऐकल्यावर मी तिला म्हणालो तुला एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट तू करणं गरजेचं आहे. तुझी सासू शिव्या देते ना, घरी गेल्यानंतर सकाळी झोपेतून उठल्या तू प्रार्थना कर, हे देवा माझ्या सासूने काय मला शिव्या देऊ नये. आणि ही मुलगी हसली आणि घरी गेली. घरी गेल्यानंतर ह्या मुलीने दुसऱ्या दिवसापासून सुरू केलं आणि लक्षात आलं की सासू तिला बोलत नाही, शिव्या देत नाही. आणि घरामध्ये सासरे होते आणि सासऱ्यांच्या लक्षात आलं अरे मला शिव्या आहेत, दोन्ही मुलांना शिव्या आहेत, सुनेला काही बोलत नाही, कठीण शब्द नाहीत, सगळं चांगलं चाललंय. आणि मग सासऱ्याने सुनेला विचारलं, बाई ग काय केलंस, असं काय बोललीस, आम्ही जन्मापासून प्रयत्न करतोय लग्न झाल्यापासून सुधर, तू असं काय केलंस. आणि तिने सांगितलं अब्राम पाळक साहेबांना परवा दिवशी भेटले होते, त्यांनी सांगितलं तिने शिव्या देऊ नये म्हणून प्रार्थना कर. आणि 8 दिवसाच्या अभ्यासानंतर सासरा म्हणाला तू फार स्वार्थी आहेस, आपण दोघं पण प्रार्थना करू. सासरा सकाळी उठला की सासरा पण प्रार्थना करू, हे देवा माझ्या बायकोने मला काही शिव्या देऊ नये. 8 दिवसानंतर दोघांच्या लक्षात आलं की शिव्या काय दोघांना भेटत नाही, परंतु त्या दिराच्या लक्षात आलं की अरे बाबा आपल्या वहिनीला शिव्या देत नाही, आपल्या पप्पाला शिव्या देत नाही, पण ह्या सगळ्या शिव्या आपल्या दोघा भावांवरती येत आहेत. आणि म्हणून त्याने विचारलं पप्पाला, पप्पा तुम्ही काय केलं, मी लहानपणापासून बघतो आई तुम्हाला शिव्या घालायचे उठता बसता, तुम्ही काय केलं. ते म्हणले काही नाही, तुझ्या वहिनी अब्राम पाळक साहेबांकडे गेली होती, त्यांनी सांगितलं प्रार्थना करा, आम्ही दोघं प्रार्थना करतो, आमच्या शिव्या बंद झाल्या. आणि तो म्हणला तुम्ही दोघं फार हुशार आहात, त्या तुमच्या दोघांच्या शिव्या पण आम्हाला येत आहेत. म्हणून त्यांनी प्रार्थना सुरू केली. महिना उलटल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं आणि सकाळी उठले की 4 जण प्रार्थना करू लागले. 4 जण प्रार्थना करू, आता घरातल्या शिव्या बंद झाल्या. मावशी प्रकरण जास्त बिघडलं, ती बाई घरातल्या शिव्या 4 बंद केल्या, जो कोणी दारात येईल त्याला शिव्या देऊ लागले. ते अंकल मला एका कार्यक्रमात भेटले आणि मला म्हणाले पाळक साहेब तुम्ही सांगितलेली गोष्ट उपयोगी पडली, परंतु आता प्रकरण वाढले, ते आमच्या शिव्या सोडल्यात शेजाऱ्या पाजाऱ्यांना शिव्या देऊ लागले. म्हणलं प्रॉब्लेम शिव्याचा नाही, प्रॉब्लेम तारणाचा आहे, तिच्या तारणासाठी प्रार्थना करा, बघा ती सुधरेल. आणि त्या कुटुंबाने तारणासाठी प्रार्थना सुरू केली आणि अवघ्या काही महिन्यामध्ये त्या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार. जर माझं तारण झालेलं आहे तर माझ्या कुटुंबातील घराण्यामध्ये फक्त पती, पत्नी, मुलं, सासू, सून, आई वडील येत नाही. घराण्यामध्ये येत असताना ज्यावेळेस घराणे शब्द येतो ना, घराण्या शब्दामध्ये आमच्या घरामध्ये भांडे घासायसाठी जी बाई येते ना ती पण त्याच्यामध्ये येते. आमच्या घरामध्ये जर समजा गार्डनवाला येत असेल ना तो पण त्याच्यामध्ये येतो. आमच्या अवतीभोवतीचे सगळे लोक त्याच्यामध्ये येतात. म्हणून मी ज्यावेळेस म्हणतो माझं तारण झालंय त्यावेळेस ही माझी जबाबदारी आहे, मी इतरांसाठी करणं. म्हणून मी एकटाच स्वर्गात जाण्यासाठी बांधलेला नाही, माझ्या संगती माझा जोडीदार, माझी लेकरं बाळ यांनी देखील देवाच्या राज्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही हे प्रयत्न करणार आहोत की माझ्या संगती माझा जोडीदार पण स्वर्गात आला पाहिजे. परंतु एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, निंदा आणि प्रार्थना संगती जात नाहीत. निंदा आणि प्रार्थना संगती जात नाहीत. नाही तर सून काही चांगलं काम करत नाही, इथून उठायचं अगं माझी सून अशी आहे, तिकडं जायचं माझी सून अशी आहे, ह्यानी त्याला सांगायचं. निंदा आणि प्रार्थना संगती जात नाही. एक तर निंदा करा नाहीतर प्रार्थना करा. निंदेने आम्हाला देवाला हिशोब द्यायचा आहे, प्रार्थनेने देव आम्हाला उत्तर देईल. आणि म्हणून आम्ही निंदा आणि प्रार्थनेसंगती जाणार नाही. बारामतीत काही वर्षापूर्वी घडलेलं उदाहरण सांगतो. हाऊस शूटिंगला घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर सासू सुनांचा वाद चालला होता आणि वाद चालला होता म्हणून मी दारातच थबकलो थोडंसं. आता आज जाऊ की नाही हा विचार करत होतो आणि विचार करता करता मी आतून ऐकलं आणि आतून ऐकल्यानंतर सासू म्हटली मला आहे ना तुझं तोंड स्वर्गात पण बघायचं नाही. मला थोडा इंटरेस्ट वाटला.
म्हणून दार वाजून आत घुसलो. आत ज्यावेळेस घुसलो, आत घुसल्यानंतर दोघीजणी एकमेकाकडे पाहून शांत झाल्या. त्यांच्या लक्षात आलं की मी ऐकलंय. मी म्हणलो काय चालल्या होत्या गप्पा, स्वर्गात कोण जाणार आहे हा? तर ते म्हटले पाळक साहेब ही काय अशी आहे तशी आहे तशी सगळं सांगितलं. आणि ती म्हणाली मला हिला स्वर्गात बघायला नकोय. आणि मग ती सून म्हणाली मला पण काय तुमचं तोंड स्वर्गात बघायचं आहे का. मला थोडासा इंटरेस्ट वाटला. लोकांची भांडणं बघायला सगळ्यांनाच इंटरेस्ट वाटतो. मी बसलो आणि मी म्हणताना म्हणालो आंटी देव न करो, पण जर समजा तुमची सून पहिली मेली आणि माझी खात्री आहे की हिचं तारण झालेलं आहे आणि ही जर स्वर्गात गेली आणि वर्षा 2 वर्षांनी तुम्ही मेलात, आता तुम्ही स्वर्गाच्या दारात गेलात आणि स्वर्गाच्या दारातून आत डोकावून पाहिलं, आत दिसली सून, आता कुठं जायचं. एकच ठिकाण आहे नरक. आमची लोक देव आणि आमच्या अवतीभोवती जिले ते आमचे आहेत. त्यांच्या तारणासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते आमच्या संगती देवाने यासाठीच दिलेत कारण की त्यापेक्षा दुसरा सुटेबल पार्टनर, दुसरी सुटेबल मुलं आम्हाला भेटली नसती, कारण की ती आमची आहेत. देवाने आम्हाला दिलेत, आमची लोक आमची आहेत आणि म्हणून त्यांच्या तारणासाठी. म्हणून यहोशुआ म्हणू शकतो की ज्या यहोशुआने सुरुवात केली, इस्रायल लोकांना सगळा कनान देश मिळवून दिला, तो यहोशुआ म्हणू शकतो मी आणि माझे घराणे. कारण की यहोशुआ त्याच्या घराण्याविषयी इतका परफेक्ट विश्वास होता की त्याला हे माहित होतं माझी जे लेकरं आहेत, माझ्या घराण्यामध्ये असणारे नोकर चाकर आहेत, यातला एकही म्हणणार नाही की आम्हाला देवाची सेवा करायची नाही, आम्हाला परमेश्वराची सेवा करायची नाही. आणि म्हणून तो म्हणतो फार खंबीरपणे मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार. म्हणून नोहामुळं नोहाचं कुटुंब वाचलं. अबिगेल फार सुंदर स्त्री आहे पवित्र शास्त्रामध्ये बहिणींनो, की जिचा पती जो आहे हा पती दाविदाला अन्न देण्यासाठी नाकार देतो आणि सगळं अन्न लाटते आपल्या गाढवांवरती आणि दाविदाला जाऊन म्हणते त्या मूर्ख माणसाकडे तू पाहू नकोस, त्याच्या नावासारखाच तो आहे, परंतु मी अन्न घेऊन आलेलो आहे. ती मध्यस्थी करते आणि आपल्या कुटुंबाला वाचवते. कारण की त्या दिवशी जर ती मध्ये उभा राहिली नसती तर त्या दिवशी नाबालाचं सगळे नौकर चाकर सगळे दाविदाने मारले असते. नवीन करारापर्यंत कर्नल्य नावाचा मनुष्य आहे. ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं कर्नल्य यापोस माणसाला पाठव, त्या ठिकाणी चांबर कातरण्याच्या शिमोनाच्या इथं शिमोन पेत्र आहे, त्याला बोलवून घे आणि तो तुला जिवंत देव सांगेल. त्यावेळेस त्याला बोलवल्यानंतर त्यावेळेस तो असणारा कर्नल्य तो आणि त्याच्या घराण्यातले सगळे लोक जे आहेत हे त्या दिवशी त्या ठिकाणी बघून 3 दिवस पेत्राची वाट पाहत होते की पेत्र येऊन आम्हाला काय सांगणार आहे. आणि त्या दिवशी त्यांच्यावरती देवाच्या आत्म्याचं आगमन झालं. नवीन करारामध्ये आम्हाला अनेक उदाहरणं भेटतात. कुटुंब ख्रिस्ताकडे आले कारण की त्यांनी येशूवरती एकत्र विश्वास ठेवला. एक व्यक्ती कुटुंबातली ख्रिस्ताकडे आली आणि तिच्यामुळे सगळं घराणं ख्रिस्ताकडे आलं. आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना देवाचे लोक, आज बारामतीतील प्रिय बंधू भगिनीनो, ऑनलाईन ऐकणारे लोक, ज्या वेळेस आम्ही ऐकत आहोत, जर माझा विश्वास आहे माझं तारण झालंय, मी देवाचं मूल आहे, मी देवाचा आहे, मी देवाला अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारत आहे, देव माझी प्रार्थना ऐकत आहे, देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे, देव माझ्याशी बोलत आहे, देव माझं सांत्वन करत आहे, देव मला प्रेरणा देत आहे, देव माझा सहाय्य करत आहे, देव त्याचं मार्गदर्शन देत आहे, देव मला कधी सोडत नाही, तर मी माझ्या लोकांसाठी जबाबदार आहे. नुसतं संगती जेवल्याने आणि सण सणावळ साजरा केल्याने होणार नाही. आमचं आत्मिक जीवन आमची कॉलर टाईट करण्यासाठी आणि गौरव स्वतःचा करून घेण्यासाठी नाही. म्हणून मगाशी मी म्हणालो एक तर निंदा होईल नाहीतर प्रार्थना होईल, एक तर माणसाचा गौरव होईल नाहीतर देवाचा गौरव होईल. आम्ही अनेक वेळेस माणसाच्या गौरवाच्या मागे फार फिरतो. म्हणून तो असणारा यहोशुआ म्हणताना म्हणतो तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. 2024 मध्ये ज्यांची आम्ही सेवा केली त्यांची, का ज्या देवाने आम्हाला 2025 मध्ये घेऊन आला त्या परमेश्वराची. आम्ही माणसांची सेवा करणार का देवाची सेवा करणार. 2024 मध्ये आम्ही पळत राहिलो तरी शेवटी आमचा हात रिकामीच राहिला, कारण की आम्ही देवाला देवाचं दिलं नाही, आम्ही देवाचा हात धरला नाही. म्हणून काल रात्री समारोपाच्या प्रार्थनेत म्हटलो देवा 2025 मध्ये आम्ही येत असताना आमचा वर असणारा हात उचललेला आम्ही तुझ्या हातात देऊन 2025 ला निघालेलो आहोत. तू आमच्या संगती चाल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही कोणाची सेवा करणार. यहोशुआ प्रश्न विचार कोणाची सेवा करणार, आणि यहोशुआ म्हणतो मी तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशुआचा परमेश्वर आम्हाला माहित असणाऱ्या आजच्या परमेश्वरापेक्षा निराळा आहे. आम्हाला कोणता परमेश्वर माहित आहे? देवप्रीती आहे.
आम्हाला कोणता परमेश्वर माहीत आहे? उजव्या खिशातला परमेश्वर आणि डाव्या खिशातला परमेश्वर माहीत आहे. म्हणजे काय माहिती आहे का? चर्चमध्ये आल्यानंतर स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. गेटच्या बाहेर गेलं ते राठोड सर असे पोरांची टोपण नावं असली ना काही तो बोलणं फार कठीण जातंय. हा रोणक असा, हे असे. हो, आम्ही कठीण अवस्थेत चाललेलो आहोत. आम्ही कठीण अवस्थेत आहोत. आमचा देव उजव्या खिशात चर्चमध्ये आलो ना, आम्ही चर्चच्या 2 तासाचा देव घेऊन फिरत आहोत. देव असं म्हणतो मी 24 तास तुमच्या संगती आहे. नाहीतर देवाने आम्हाला म्हटलं असतं ना उत्पत्ती 28 मध्ये, पहा मी 9:30 ते 11:30च्या वेळेत तुमच्या संगती आहे. दुर्दैवाची गोष्ट आणि कठीण गोष्ट, दुर्दैव म्हणण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे, आम्ही चर्चला तर येतो पण आम्ही बसतो कुठं? झाडाखाली. चर्चमध्ये जीवन चालू असतं आणि बाहेर आम्ही कोणाच तरी जीवन उद्ध्वस्त करण्याच्या गोष्टी बोलत असतो. चर्चमध्ये आम्ही प्रभोजन घेतो एकत्र आणि बाहेर गेल्यानंतर आम्ही त्या प्रभोजनाचा अपमान करतो. आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर प्रभोजनासाठी वाद घालतो की मला प्रभोजन भेटायला हवं आणि मी म्हणतो नियमात येऊन घ्यायला हवं. आम्ही वाद घालतो आणि इथं वाद घालतो आणि आम्ही दाखवतो मी किती पवित्र आहे प्रभोजन घेण्यासाठी. मात्र घरी गेल्यानंतर चालूच आहे, सोडलंच इथं धुराडा चालूच आहे, मिसरी चालूच आहे. मिसरी माहिती आहे ना? चालूच आहे. आम्ही एकाच वेळेस 2 विधीवर जेवत आहोत. एक ह्या विधीवरती देवाच्या आणि दुसऱ्या बाहेरच्या विधीवरती. देव म्हणतो एक तर इथं जेव नाही तर तिथं जेव. आमचा परमेश्वर आम्हाला फक्त कधी कधी असं वाटतं आमच्या सोयीनुसार आम्ही हाताळू शकतो. मला माहित नाही, कुणीतरी काही वर्षापूर्वी एक वाक्य चर्चमध्ये वापरलं होतं आणि त्यांचं वाक्य होतं, देव आमचा देव सोयीने घ्यायचा नसतो. सोयीने म्हणजे आज वाटलं देवप्रीती आहे की देवप्रीती आहे म्हणजे माझ्यासाठी देवप्रीती आहे आणि रितेशसाठी देव न्यायी आहे. नाही, देव माझ्यासाठी पण न्याय आहे, त्याच्यासाठी पण न्याय आहे. देव त्याच्यासाठी पण प्रीती आहे, माझ्यासाठी पण प्रीती आहे. देव माझ्यासाठी पण विश्वास आहे, त्याच्यासाठी पण विश्वास आहे. आम्ही देव सोयीने घ्यायचा नसतो. आणि म्हणून यहोशवाचा परमेश्वर आम्हाला माहीत असणाऱ्या परमेश्वरापेक्षा निराळा आहे. कारण की यहोशवाचा जो परमेश्वर आहे, जर आम्ही यहोशवाचं अख्खं पुस्तक वाचलं तर अख्ख्या पुस्तकामध्ये आम्हाला यहोशवाचा जर परमेश्वर पाहिलं तर तो यहोशवाचा परमेश्वर आम्हाला परमेश्वर हा शब्द उत्पत्तीचं पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये देवाला परमेश्वर म्हणून संबोधण्यात आलेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक 1ल्या अध्यायामध्ये देवाला देव म्हणून जनरल शब्दामध्ये सांगितलेलं आहे. 2ऱ्या अध्यायापासून देव प्रत्येक गोष्ट पर्सनलाइज करण्याच्या विचारामध्ये आहे आणि देवाने स्वतःला परमेश्वर म्हणून संबोधलेला आहे. आणि मग प्रत्येक गोष्ट होती. त्यानंतर आम्ही आलो एकदम यहोशवाच्या पुस्तकात उडी मारतो. यहोशवाच्या पुस्तकामध्ये आल्यानंतर यहोशवाला जो परमेश्वर माहित आहे, तो परमेश्वर हा माहित आहे की जो मोशे बरोबर होता, ज्या देवाने मोशे संगती संभाषण केलं, ज्या देवाने मोशेला आज्ञा दिल्या, ज्या देवाने मोशेला सांगितलं मोशे कुठे चाल, कुठे थांब, कुठे उभा राहा, कुठे काय कर, कुठे किती बोलायचं नाही, तो देव यहोशवाला माहित होता की जो मोशे बरोबर देव होता, ज्या देवाने मोशेला सहाय्य करून इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं 430 वर्षाच्या गुलामगिरीनंतर सदनता देऊन बाहेर काढलं, तो देव माहित होता की जो देव मोशे बरोबर होता. म्हणून देव म्हणतो ज्याप्रमाणे मी मोशे बरोबर होतो त्याप्रमाणे मी तुझ्या बरोबर असेल. याला माहित असणारा परमेश्वर जो आहे यहोशवाला, तो पाचारण करणारा परमेश्वर आहे. बुद्धीवर माझं तारण झालं असं मला वाटतं, त्या वाटण्याला काहीही अर्थ नाही. माझं तारण झालं ह्याची खात्री असणं गरजेचं आहे आणि ती खात्री देव देतो. यदा कदाचित आम्ही खूप धार्मिक असू, पण जर आम्ही आत्मिक नाही तर त्या सगळ्या धार्मिकतेची किंमत 0 आहे. देव त्यासाठी प्रतिफळ देणार नाही. आम्ही आत्मिक असायला पाहिजे. आणि त्या यहोशवाला हे माहित होतं की माझा देव पाचारण करणार आहे, तो आत्मिक देव आहे. म्हणूनच ज्या दिवशी त्या योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये आम्ही आल्यानंतर शमरोनी स्त्री आहे, शमरोनी स्त्री, आणि ज्यावेळेस येशूचं संभाषण आहे आणि त्यावेळेस येशू ख्रिस्तीला म्हणताना असं म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्मेने आणि खरेपणाने होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही रविवारी उपासनेसाठी येतो ना, त्यावेळेस येत असताना
देवाची उपासना आत्म्याने करणं आणि खरेपणाने करणं गरजेचं आहे. मग लाईट गेली, इलेक्ट्रिसिटी बंद झाली, लास्ट मोमेंटला सगळे इन्स्ट्रुमेंट क्रॅश झाले, यदाकदाचित मुलांनी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस चुकीची गेली, तरी आम्ही आत्म्यात देवाचं गौरव केलं पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे. कारण देव आत्मा आहे. उपासनेला आल्यानंतर देवाचंच गौरव होणं गरजेचं आहे आणि देवासंगती आम्ही कनेक्ट होणं गरजेचं आहे. माणसासंगती कनेक्ट नाही झालं तरी चालेल. उपासनेमध्ये बसल्यानंतर देव एके देव करायला पाहिजे. जेवताना करतो ना जेवण एके जेवण, करतो की नाही? नाहीतर लागतो ठसका. आम्ही बसलोय तर इथं ध्यानी इथं आहोत, विचार आणि अंतकरण कुठंतरी फिरत आहेत आणि त्या यहोशवाला ते माहीत होतं की माझा देव आत्मा आहे, ज्याने मला पाचारण केलेलं आहे. मी आत्मिक असणं गरजेचं आहे, मग मी भौतिक नसेल तरी चालेल. आणि दावीद त्याविषयी स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, हे देवा, मी तुझं वचन पाळतो म्हणून मला वयोवृद्धांपेक्षाही जास्त कळते किंवा समजते. आता ह्याला फक्त देव मोशे बरोबरचा देव म्हणजे आमच्या पूर्वजांचा देव म्हणून इब्री लोकास पत्रात म्हटलेलं आहे, तुमच्या पूर्वजांच्या विश्वासाचा परिणाम धारात आणून त्याचं अनुकरण करणारे व्हा. आमच्या पूर्वजांना देवाने जर आशीर्वाद दिलाय त्या गोष्टीमुळं तर त्याचं अनुकरण केलं पाहिजे. त्या गोष्टीमुळे जर आमच्या पूर्वजांना देवाने आशीर्वाद दिला नसेल तर ते करण्याची काही गरज नाही. कारण की त्यातून देवाला आनंद आणि सुवास मिळाला नाही, मग ते करायचं नाही. ज्यातून सुवास मिळतो आणि आनंद ते करणं गरजेचं आहे. म्हणून जानेवारी महिन्यानंतर जे कोणी देवाच्या घरी जाणार आहेत आणि ज्यांना पुरायसाठी मी कब्रस्तानामध्ये येणार आहे, अगोदर सगळी भक्ती उरकून घेणार आहे आणि नंतर त्या कुटुंबाने ठरवायचं कॅन्डल, मेणबत्त्या, काय म्हणतो त्याला पण, फुलं, हार तुरे करायची का नाही. वाईट गोष्ट वाटते, 2024 मध्ये दोनदा मी बघितलं माणूस मेलाय आणि घरचे आहेर घेऊन आलेत. कोणाला आहेर द्यायचा? मेलेल्या डेड बॉडीला. त्याला काय समजतंय? म्हणून 2025 पासून जी कुठली पहिली फ्युनरल 2025 मध्ये करेल, आधी सगळ्या आशीर्वाद देऊन सुवंदेवादा संपवणार आणि नंतर मला तर काय आवडत नाही हार तुरे फुले घातलेले, मी प्रार्थना करून बाजूला सरकणार. बाकीच्या गोष्टी करायच्या तर करा, नाहीतर नका करू. परंतु मी हे सांगेल, करू नका अजिबात, कारण की ते देवाला आवडत नाही. त्या दिवशी रडा, कारण त्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं. आमच्या डोळ्यातून एक अश्रू येत नाही, परंतु त्या दिवशी आपण म्हणतो आना हार तुरे. जिवंत असताना माणसाकडे ढुंकून बघितलं नाही. देवाने कळत न कळत एक एक्स्ट्रा कृपा माझ्यात टाकलेली आहे. सायकोलॉजी फार लवकर समजते. कुणीतरी येतं, काय ग कधी गेली? 6 महिने मी त्या बाईला दर महिन्याला भेटायला जातोय आजारी असताना, ही कधीच भेटायला आली नाही. परंतु त्या दिवशी मेल्यानंतर इतकं प्रेम दाखवलं जातं. कठीण आहे. आम्ही पाचारण करणारा, आमच्या देवाने पाचारण केलं त्याप्रमाणे केलं. आमच्या पूर्वजांचा परिणाम जर विश्वासाचा चांगला आहे तर 100% पाळायला हवं. जर पूर्वजांचा परिणाम चुकीचा आहे, देवाने दिलं नाही, आशीर्वादित केलं नाही, तर ते सोडायला हवं. याला पाचारण करणारा, पवित्र करणारा आत्मिक देव त्याला माहित आहे. हा यहोशवा जो आहे तो पुढे आल्यानंतर यहोशवा म्हणतो की, यहोशवाला परमेश्वर म्हणतो 3 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, तो म्हणतो की मी तुझी थोरवी वाढवणारा परमेश्वर आहे. या यहोशवाचा देव जो आहे तो थोरवी वाढवणार आहे. देव आम्हाला स्टॅग्नंट करत नाही. ज्याच्यावर देवाची कृपा आहे, ज्याला देवाने पाचारण केलेलं आहे, हा सर्व वेगळ्या ठिकाणी तो वृद्धीकडे जाणार आहे. आम्ही अधोगतीकडे जाणारे लोक नाही. वृद्धी आणि वृद्धी म्हटल्यानंतर केवळ मी पैशाचं म्हणत नाही. पैसे तर देव देतोच. सर्वतोपरी देव आमचा उत्कर्ष करतो. सर्वतोपरी देव आमच्या संगती असतो. सर्वतोपरी देवाची कृपा आम्हाला प्राप्त होते. सर्वतोपरी देव आमच्या संगती वेळोवेळी चालतो. आणि म्हणून आमचा जो देव जो आहे तो थोरवी वाढवणारा देव त्याला माहित आहे. इतकंच नव्हे तर 5व्या अध्यायामध्ये आल्यानंतर परमेश्वर यहोशवाला म्हणतो, यहोशवा मी पुन्हा तुझ्या संगती जो करार मी अब्रामा संगती केला होता, मोशे संगती केला होता, त्या कराराची पुन्हा एकदा मी तुझ्या संगती पुनर्स्थापना करतो. मी पुन्हा नूतनीकरण करतो. यहोशवाला जो परमेश्वर माहित आहे तो परमेश्वर हा आहे की तो कराराची पुनर्स्थापना करणारा परमेश्वर आहे, नूतनीकरण करणारा देव आहे. आमच्या पूर्वजांना एखादी गोष्ट देवाने सांगितलेली असेल ती करणं म्हणजे कराराची पुनर्स्थापना आहे. आणि म्हणून पुढच्या रविवारच्या नंतर येणारा पहिल्या शुक्रवारपासून संध्याकाळी 9 वाजता
चर्चमध्ये आम्ही येणार आहोत संजीवनासाठी. ज्यांचा विश्वासाने संजीवन येईल त्यांनी संजीवनाच्या प्रार्थनेसाठी निश्चित या. आणि देव संजीवन घेऊन येणार आहे ह्याची 100% खात्री आहे. त्या संजीवनामध्ये माझा पार्ट काय, माझं सहभागीपण काय, हे फार महत्त्वाचं आहे. कारण की देव त्यावेळेस विचारेल की तुझा संजीवनावर विश्वास होता, मी संजीवन आणू शकतो हे तुला माहीत होतं, तरी त्यावेळेस तू कुठंतरी दुसरीकडे अशा ठिकाणी वेळ घालवला की ज्या ठिकाणी तो घालवायला नको होता. देव संजीवन आणणार आहे, देव लोकांचं तारण करणार आहे, मनातल्या आडी लोकांच्या मोडणार आहे, एकमेकांकडे लोक क्षमा मागणार आहेत, एकमेकांमध्ये प्रीती येणार आहे, एकमेकांसंगती देवाची कृपा ओतली जाणार आहे. ह्या तालुक्यामध्ये, ह्या राष्ट्रामध्ये मोठ्या मंडळांची स्थापना होणार आहे, गाव तिथे मंडळ्या उभा राहणार आहेत आणि हे संजीवनाशिवाय होणार नाही. आणि संजीवन आणण्यासाठी आम्ही लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे. कारण की देवाने जर पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळी संगते करार केला, त्यानंतर 1905 साली आणि त्याच्या अगोदर किंबहुना इटली आणि इटलीच्या फ्रान्सच्या भागामध्ये देवाने जर संजीवन दिलं, 1905 साली जर परमेश्वराने लंडनमध्ये संजीवन दिलं, 1905 साली देवाने जर मुक्ती मिशन या ठिकाणी संजीवन दिलं, तर तोच देव की ज्याच्याविषयी इब्री लोकास पत्रात म्हटलेला आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखा आहे, तो कधी न बदलणारा देव आहे, तर तो पुन्हा एकदा त्या संजीवनाची आम्हाला खात्री करून देणार आहे. पुन्हा एकदा जगाचे लोक आणि मंडळी जिभा उतरताना पाहणार आहे. पुन्हा एकदा लोक एकमेकांना संजीवित करताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा ह्या देशामध्ये देव मोठं त्याचं राज्य प्रस्थापित करणार आहे. प्रश्न उरतो की त्या प्रार्थनेच्या वेळेस मी कुठे असणार आहे. जॉय फलटणला शुक्रवारी संध्याकाळी 9 वाजता प्रार्थना सुरू करा. वागळे पाळक साहेब तुमच्याकडे जिथं जिथं बघतील त्या ठिकाणी संध्याकाळी 9ला प्रार्थना सुरू करा. 2 असतील 3 असतील, प्रार्थना करा. देव देवाच्या आत्म्याची ओतणी करणार आहे आणि त्यासाठी देव आमच्या संगती कराराचं नूतनीकरण करतो. देव आम्हाला कधी हे विचारणार नाही की आमच्या चर्चच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत. विचारेल का हो? का? काय? देव पुरवून देतो. पैसा हो, आज जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. इथून पुढं जोपर्यंत मंडळीवर उचलली जात नाही तोपर्यंत जगातल्या सगळ्या मंडळ्या ज्या आहेत ह्या सगळ्यांकडे पुष्कळ पैसे येणार आहेत. पुष्कळ पैसे येणार आहेत. भविष्यकथन करत नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय, 3ऱ्या अध्यायामध्ये लावदिकिया मंडळी आहे आणि त्याविषयी पुनरुत्थित ख्रिस्त लावदिकिया मंडळीविषयी सांगून ठेवतो, तुझ्याकडं पुष्कळ धन आहे परंतु तरी तू कफल्लक आहेस. देवाची सेवा पैशाने मोजता येत नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, येणाऱ्या काळात मंडळीचे पैसे वाढतच जाणार आहे. परंतु ही कठीण गोष्ट आहे. कोणासाठी माहिती आहे का? जे वडील मंडळामध्ये बसलेत त्यांच्यासाठी. पैसे वाढले म्हणजे देव तेवढाच हिशोब घेणार. बरोबर आहे ना? देव तेवढाच हिशोब घेणार की हे पैसे देवाच्या राज्यासाठी खर्च होतात का. पवित्र जनांच्या गरजा, कारण शास्त्रात दिले पैसे कुठं खर्च करायचे, पवित्र जनांच्या गरजा भागवल्या जातात का, लोकांचं शिष्यत्व होतं का, सुवार्थाची सेवा होती का, देवाच्या मंडळाच्या स्थापना होती का, आणि ते पाहणं गरजेचं आहे. जेवढे जास्त पैसे तेवढे वडील मंडळाला जास्त देवाला हिशोब द्यायचा आहे. देव म्हणणार नाही भल्या व विश्वास होता असा माझ्या संबंधातलं एक चर्च आहे, त्या चर्चचा बॅलन्स आहे 5 करोड रुपये. किती? अरे रविवारी लोकांनी त्या चर्चच्या वडील मंडळाची वृत्ती अशी आहे, लोकांकडनं रविवारी दान घेतलं नाही तरी चालेल. 5 करोडचं व्याज किती झालं? सगळं भागतंय, भरभरून भागतं. प्रिय बंधू भगिनी, देव नवीन करार पुन्हा करत आहे.
देव पुन्हा कराराची पुनर्स्थापना करत आहे. देव पुन्हा, आणि त्या यहोशवाचा देव तो होता की ज्याने कराराची पुनर्स्थापना केली. तो देव आम्हाला माहीत पाहिजे, त्या देवाच्या मागे चालायला पाहिजे. तेव्हा देवासंगती आम्ही केलं आहे. ह्या यहोशवाचा जो देव आहे तो देव आहे की देव विजय देणार आहे, पण कधी? देवाच्या पद्धतीने काम केल्यानंतर देव विजय देतो. यरिहोचं उदाहरण आहे, जगाच्या इतिहासात कधीच घडलं नाही, आणि देवाने सांगितलं यरिहोच्या समोर जाऊन यहोशा उभा राहा, रोज सकाळी उठ, कराराचा कोष व्हायला लाव, शिंग घेऊन जा, याजकांनी फेरी मारायची, पहिल्या दिवशी फेरी मारून बसायची, 6 दिवस करायचे, 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारायच्या, रणशिंग फुगायची. रणशिंग फुगणं म्हणजे विजय करणं. आणि देवाने काम केलं, आणि आगड बंब असणारा मोठाची मोठा बुरुज, लांब रुंदीचा बुरुज आहे त्या ठिकाणी खाली कोसळला, आणि त्या दिवशी अख्खं यरिहो शहर इस्रायल लोकांनी काबीज केलं. देवाची सेवा देवाच्या पद्धतीने, देवाचं काम देवाच्या पद्धतीने, आणि म्हणून देव विजय त्यावेळेस देतो ज्यावेळेस आम्ही देवाच्या पद्धतीने देवाच्या गोष्टी करतो, आणि तो विजय देवाला गौरव देणार आहे. ह्याला आपला त्याचा देव माहीत आहे. तो देव हा आहे आज्ञा मोडल्यानंतर शासन करणारा देव देखील यहोशवाला माहिती आहे. आखाणाने चुरून आणलं, एक झगा आणला, सोन्याची वीट आणली, आणि देवाने त्यावेळेस न्याय केला, आणि देवाने इस्रायल लोकांना शिक्षा दिली. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या यहोशवाला हा माहित आहे की माझा देव न्याय करतो, माझा देव शिक्षा देतो. ज्यावेळेस आम्ही आहे तसं पाळत नाही त्यावेळेस तो ताडण केल्याशिवाय राहत नाही. या कोरिन्थीकरास पहिले पत्र 11वा अध्याय, त्या ठिकाणी संत पाऊल प्रभू भोजनाविषयी तर असं म्हणतो, तुमच्यापैकी पुष्कळ जण आजारी आहेत, पुष्कळ जण निद्रेत आहे. याचं कारण हेच, कारण जर तुम्ही तुमचा न्याय निवाडा केला असता तर तुम्हाला शिक्षा झाली नसती. परंतु चांगली गोष्ट ही आहे, संत पाऊल असं लिहितो की जगाबरोबर तुमचा न्याय निवाडा होऊ नये म्हणून देव आज तुम्हाला शिक्षा करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो ना, देवाकडे आमचा देव शिक्षा करतो, न्याय करतो. आमचा देव अन्यायी न्यायाधीश नाही. आम्ही जगाच्या नियमात किती बसवलं, पण देवाच्या दृष्टीने जे पाप आहे ते पाप आहे. जगाच्या दृष्टीने आम्ही किती परफेक्ट गोष्टी तयार केल्या, पण ज्याला देव म्हणतो नाही ते नाही आहे. न्याय का झाला माहिती आहे का? आखानामुळं. कारण देवाने सांगितलं ते सगळं यरिहो शहर आहे ना मला समर्पित आहे. ज्या वेळेस देवाला समर्पित वस्तू, देवाला समर्पित व्यक्ती, देवाला समर्पित धन दौलत जमीन जुमला याचा ज्या वेळेस दुरुपयोग होतो त्यावेळेस देव न्याय केल्याशिवाय राहत नाही. ते देवाचं आहे. आणि त्यावेळेस या लोकांनी ऐकलं. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जे देवाचं आहे, देवाला जे समर्पित आहे, त्याचा जर दुरुपयोग होत असेल तर आम्ही 2 हात लांब थांबायला पाहिजे. मग आम्ही आयुष्यभर कफल्लक राहिलो तरी चालेल, आणि मेल्यानंतर अब्रामाच्या उराशी किंवा स्वर्गात जाणं गरजेचं आहे. मग आमच्याकडे सगळं जग मिळवलं, देवाला समर्पित असणाऱ्या गोष्टी वाकड्या करून जर आम्ही जग मिळवलं तर आम्हाला देव शिक्षा केल्याशिवाय मग जगाच्या किती नियमात बसवा नाही होत. कुणीतरी म्हणेल नवीन वर्षे पाळक साहेब, नवीन वर्षाला घेऊन जाऊन 25 मध्ये सुधारा जर आम्ही चुकत असो तर. आमचे आशीर्वाद तिथंच थांबलेत. कुठं थांबलेत माहिती आहे का? जे समीरपत ते, एक उदाहरण सांगतो. येलीचे 2 मुलं होते, हफनी आणि फिनास. देवाने याजकाला देवाकडं अर्पण झाल्यानंतर त्यातून त्याने काय घ्यायचं देवाने ठरवून दिलं होतं. पण हे हफनी आणि फिनास होते ना, ह्यांना देवाला समर्पित होण्याच्या अगोदर देवाच्या समर्पित त्याचे ते चाकर पाठवायचे, ते त्रिशूळ घेऊन यायचे. आणि त्रिशूळ घेऊन आल्यानंतर ते अजून तो उपासक देवाला सगळं देत नाही, ते देवाचं हे त्याला माहीत आहे की तरी तो त्रिशूळ मारणार. आणि तो अरे थांब, देवाला देऊ देत. तो म्हणायचा नाही, हे मागितले माझ्या साहेबाने, मला घेऊन जायचं. प्रिय बंधू भगिनींनो, आमची अडचण ही आहे, जर देवाला समर्पित वस्तू, देवाला समर्पित व्यक्ती, देवाला समर्पित जे जे काय आहे, जे जे धनसंपदा आहे, ज्या ज्या गोष्टी आहे, ह्याचा जर आम्ही दुरुपयोग करत असो तर आमच्या घरामध्ये कधीही आशीर्वाद येणार नाहीत. आणि ते यहोशवाने त्याशी इस्रायल राष्ट्राला सांगितलं. आखाणावरती त्या शिक्षा झाली. आणि म्हणून या यहोशवाला न्याय करणारा देव माहीत आहे. पुढे आल्यानंतर काही लोक म्हणतात काय नाही आम्ही सगळं केलं तरी चालेल आणि देव क्षमा करणार आहे. त्या चोराची नाही का क्षमा केली? कुठं? काय चांगली गोष्ट आहे ना, आहे की नाही?
देवाने क्षमा करावी सगळ्यांची इच्छा आहे. असा कुणी पाळक नाही की जो म्हणतो क्षमा करावी. परंतु त्या चोराची क्षमा करण्याच्या अगोदर चोराच्या हातात ठोक ठोक खिळा ठोकलाय. ठोकला ना, लटकायला पाहिजे ना, लटकायला पाहिजे, सगळ्यांच्या समोर दिसायला पाहिजे की हा मी बोललो नाही राजेश. हो, मला आणि तुम्हाला हे माहीत नाही की आम्ही कधी मरणार आहोत, माहिती आहे का हो? म्हणून मी मागच्या रविवारी चॅलेंज दिलं, कुणी म्हणावं छाती ठोकपणे मी जिवंत राहणार आहे. नाही, रात्री आज ॲडमिट झाला परत तर तुम्हाला सांगतो दवाखान्यात. देवाच्या समोर जाऊ शकत नाही. देव आज्ञा मोडल्यानंतर न्याय करणार आहे. व अध्याय 8 ते 12 मध्ये यहोशावाला जो परमेश्वर माहिती आहे तो आहे की जो विजयावर विजय देणार आहे. आम्ही ज्यावेळेस देवाचं ऐकून देवासंगती चालतो, आखाणाचं पातक पुसलं गेलं आणि त्याच्यानंतर यहोशावाच्या कारकिर्दीमध्ये इस्रायल लोकांना कधीही त्यांच्या असणाऱ्या नामुष्कीला सामोरे जावं लागलं नाही. त्यांनी कधीही पराजय अनुभवला नाही. विजयावर विजय, विजयावर विजय, विजयावर विजय मिळत गेले. आणि ते यहोशावाने तो देव पाहिला की ज्यावेळेस मी देवाचा हात धरून चालतो, देव म्हणतो ते सांगतो ते करतो, त्यावेळेस देव विजय देणारा देव आहे. आणि त्या देवाच्या मागं तो निघाला. त्यानंतर इतकंच नव्हे तर त्या पुढं आल्यानंतर 14व्या अध्यायामध्ये वचनदत्त देश देणारा देव. 14व्या अध्यायानंतर ह्या इस्रायल लोकांना देवाने देश वाटून दिला. जे आमच्या वाटेचं आहे ते देव आम्हाला दिल्याशिवाय कधी राहणार नाही. कारण की देवाने ठरवलंय मला कोणता प्राण द्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या 12 वंशाला तो प्राण देण्यात आला. उरलेले वास्तविक पाहता जर आम्ही पाहिलं तर 9.5 वंश आहेत की जे 9.5 वंश इकडं आले. 2.5 वंश ऑलरेडी पलीकडे राहिलेला होता यार्देनेच्या पलीकडच्या भागात. अलीकडच्या भागामध्ये 9.5 वंश आला. त्या वंशाला कोणाला कोणाला काय 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 द्यायचंय हे देवाने ठरवलं होतं. आणि देव ते दिल्याशिवाय राहणार नाही. देव आशीर्वाद दिल्याशिवाय मागे फिरणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तो देव की जो आम्हाला आशीर्वाद देतो त्याच्या वचनाची परिपूर्ती करतोय माहिती होते. इतकंच नव्हे तर 23वा अध्याय 1 वचनामध्ये यहोशावाला एक देव माहित आहे, त्याने देवाने त्यांना शत्रूपासून संरक्षण दिलं. देव शत्रूपासून संरक्षण देणार आहे ह्याची खात्री यहोशावाची होते. आणि मग यहोशावा लोकांना म्हणतो, आता मी मरणाचा पंथास आलोय, आता माझं जीवन संपत आहे. म्हणतो मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आज तुम्ही ठरवा तुम्ही कोणाची सेवा करणार. 2024 मध्ये देवाला सोडून ज्यांची सेवा केली त्यांची, 2024 मध्ये देवाच्या विरुद्ध जाऊन ज्या गोष्टी केल्या त्या देवाची, 2024 मध्ये ज्या देवाने आमच्यावरती प्रीती केली तरी त्याच्याकडे आम्ही पाठ फिरवली त्या देवाची, का मी माझ्या बुद्धीचीत केली. काही लोकांना बुद्धीवरती फार गर्व आहे. शास्त्र म्हणतं देवाची असणारं अज्ञान मनुष्याच्या सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ होय. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्या देवाची सेवा करणार. आणि सेवेचा अर्थ फार स्पष्टपणे शास्त्र सांगतं. शेवटचं सेवेच्या अर्थाविषयी सांगतो आणि म्हणून थांबणार आहे. सेवा ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस सेवा प्रत्येक वेळेस थिओसेंट्रिक आहे, देवकेंद्रित सेवा आहे. गॉड ओरिएंटेड मिनिस्ट्री, देवाला केंद्रस्थानी ठेवून केलेली गोष्ट म्हणजे सेवा आहे. माणसाला वाटतं, मला वाटतं माझ्यासाठी करायला पाहिजे, माझ्यावरती जबाबदारी आहे, मी आलेलो आहे म्हणून नव्हे. काही वर्षापूर्वी, मला वाटतं 3 वर्षापूर्वी एका माणसाने मला प्रश्न विचारला, पाळक साहेब फक्त कुठल्या तरी कमिटीवर आलं तरी सेवा करता येते का. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं कमिटीवर नसणारे लोक जास्त सेवा करतात आणि ते देवाला भिवून करतात. मागचं उदाहरण सांगतो, मागच्या फादर्स डेचं त्यावेळेस मला असं वाटतं सुदेश, त्याच्यानंतर सुधीर जाधव हे प्रभोजनासाठी होते. आणि हे मला चर्च झाल्यानंतर म्हणले, पाळक साहेब प्रभुभोजन वर पुलपीटवरती येऊन देणं फार कठीण आहे, कारण की हात थरथर कापत होते. त्या दोघांनी सांगितलं कठीण आहे पाळक साहेब येतं येणं. मी म्हणलं मला दर रविवारी चढावं लागतं, मी किती तयारी करत असेल. आणि आम्ही कधी कधी प्रभोजनाला आमचं नाव असतं, आम्ही येत नाही आणि सांगतो तू आज जा. बिचारा त्या माणसाने तयारी केली होती का वर यायची. म्हणजे मी पापात आणि तूही पापात पड.
थिओसेंट्रिक, देवकेंद्रित जी आहे ती सेवा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सेवा होत असताना देवाच्या पद्धतीने सेवा झाली पाहिजे, माणसाच्या पद्धतीने नाही. देवाची पद्धत ही सर्व ठिकाणी मान्य पद्धत आहे. देवाच्या पद्धतीने सेवा होणं गरजेचे आहे. देवाची पद्धत पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न दिलेले आहेत. त्या पॅटर्न प्रमाणे गोष्टी करणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या पॅटर्न प्रमाणे देवाची सेवा होत नाही तोपर्यंत देव ती सेवा आशीर्वादाची करत नाही. यदा कदाचित आम्ही देवाच्या पॅटर्न शिवाय केलेल्या सेवेला देव त्याला नाकारेल, पण मनुष्य म्हणेल व्हेरी गुड, फार चांगलं केलं. आणि देव आम्हाला म्हणेल तू काय केलं मला माहित नाहीये, कारण तुझ्या दिव्यातलं तेल संपलंय आता. देवाची सेवा देवाच्या दृष्टांतानुसार केली पाहिजे. देवाचा दृष्टांत प्रत्येक सेवेसाठी असायला पाहिजे. त्यामुळे दृष्टांत बदलता येत नाही आणि दृष्टांताला हायजॅक करता येत नाही आणि दृष्टांताला आमच्या पद्धतीने आम्ही तोडमोड करू शकत नाही. देवाचा दृष्टांत सर्वोत्कृष्ट आहे ना हो, आहे की नाही? मग त्याला आम्ही आमची पद्धत कशी टाकू शकतो? उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडे बुकाटी कार आहे ना, बुकाटी आहे ना, यस. एखाद्या माणसाकडे बुकाटी कार आहे, तो घेऊन आला बारामतीमध्ये आणि मग तो म्हणतो ही फार सुंदर कार आहे, जगातली फार सुंदर कार आहे. आणि मग तो म्हणतो आता मी हिचं इंजिन काढतो आणि हिला मारुती 800चं इंजिन लावतो. चालेल का? मग तो म्हणतो आता मी हिचे चाकं काढतो आणि हिला टाटा सफारीचे 2 चाकं पुढं आणि मागच्या बाजूला 2 ट्रॅक्टरचे लावतो. त्याला आम्ही म्हणतो की देवाचा दृष्टांत विपरीत करणं. देवाने दृष्टांत दिलेला असतो, आम्ही आमच्या सोयीने ज्यावेळेस तो बदलू लागतो त्यावेळेस देवाला ते आवडत नाही आणि देव ते आशीर्वादाचं करत नाही. जी सेवा देवाच्या दृष्टांताप्रमाणे चालते, त्या सेवेला देवाच्या पॅटर्नप्रमाणे चालते, देव त्याला सन्मानित करतो. ती सेवा देव आशीर्वादाची करतो, ती सेवा देव पुढे घेऊन जातो. आणि इतकंच नव्हे, सेवा जी पवित्र शास्त्र केंद्रित आहे. आमची सेवा बायबलला केंद्रस्थानी ठेवून असायला हवी. आज जेवढे बायबल न घेता चर्चला आलेले आहेत, आज जाताना एक संकल्प करा, रविवारपासून येताना मी चर्चला बायबल घेऊन येईल. बहिणीनं, घरामधून जर आपला पती विदाऊट बायबल निघत असेल तर त्याच्या हातामध्ये ज्याप्रमाणे इतर गोष्टी देतात त्याप्रमाणे चर्चला निघत असताना बायबल द्या. बायबल नसेल तर चर्चकडे आपण फुकट बायबल देतोय. आपली मुलं चर्चला निघाल्यानंतर जर बायबल घेऊन निघत नाही, हात हलवत निघतात, तर त्यांचे मोबाईल पाण्यात फेकून द्या. त्यांनी बायबल आणायला शिकवा. त्यांना चर्चमध्ये आल्यानंतर चर्चमध्ये बायबल उघडायला शिकवा. नाहीतर मी सांगतो योहान कृष शुभवर्तमान आणि तो शोधतोय उत्पत्तीच्या जवळ. पवित्र शास्त्र केंद्रित गोष्टी केल्या पाहिजे. ही सेवा कशी पार पडते? मत्ती कृष शुभवर्तमान 22 अध्याय 37 ते 39 वचनात येशूने सांगितलं सेवा नेमकं काय? पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने तू आपला देव परमेश्वर याजवर प्रीती कर. ज्यावेळेस ती होते त्यावेळेस सेवेचा तो पायऱ्या आहे, त्या पायऱ्यांचं पूर्ण जाते. आज घरी जात असताना ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार आहेत. आमच्या सोयीचा गोड गोड देव नकोय. जो यहोशवाचा देव होता त्या यहोशवाच्या देवाला शोधा. बायबलमध्ये देवासाठी पुष्कळ नावे आहेत. एकट्या येशूसाठी साधारणतः 200 नावं बायबलमध्ये लिहिलेली आहेत. ती शोधा, बघा देव आम्हाला आशीर्वाद देतो की नाही. मी जर तारण पावलाय, मी जर म्हणतो माझ्या घरामध्ये मी एकटाच तारण पावलेलं आहे, ह्याचा अर्थ ही गर्वाची गोष्ट नाही, ही जबाबदारीची गोष्ट आहे. माझ्या डोक्यावरती देवाने भरपूर ओझं ठेवलेलं आहे की माझा जोडीदार, माझी लेकरं, माझे सासू सासरे, माझे आई वडील, माझे नातेवाईक, अवतीभोवतीचे लोक यांच्या तारणासाठी मी परिश्रम, कष्ट, प्रार्थना करणं गरजेचे आहे. प्रिय बंधू भगिनींनो, नाही तर 2024 गेलं, 2025 जाईल आणि 2025 गेल्यानंतर कधीतरी आम्ही जाऊ आणि आम्ही गेल्यानंतर देवाला आम्हाला त्यासाठी हिशोब द्यावा लागेल. कारण मी आणि तुम्ही कोणी अमृत पिऊन आलो नाही की सदैव जिवंत राहणार आहोत. 2024ला बऱ्याच जणांना
कब्रस्तानात सोडून आलो. राजेश एक वाक्य लिहावं त्या गेटवर मागच्या बाजूला. काय लिहायचं? आज मी उद्या तू. वाचू द्यात लोकांना भीती. सोडायला आलोय ज्याला, मला पण कधीतरी कुणीतरी सोडायला येईल, पण मी जिवंत असेपर्यंत देवाचं राज्य मिळवायला पाहिजे. आज मी उद्या तू. तो माणूस सांगतो मेल्याला ज्याला पुरलाय, आज माझा टर्न होता बाबा, उद्या तू येणार आहेस. प्रिय बंधू भगिनींनो, देवाशी विश्वासू राहा. मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करणार. ह्या वर्षात 2025 मध्ये आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचं तारण झालंच पाहिजे, यासाठी प्रार्थना करा, उपवास करा, देवाकडं मागा आणि बघा 2025चा ख्रिसमस वेगळा असेल. वॉच नाईट सर्व्हिस 31 तारखेची वेगळी असेल. कुणीतरी उठून म्हणेल मी माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचं तारण झालं. कुणीतरी म्हणेल माझ्या बायकोसाठी प्रार्थना केली, तिचं तारण झालं. मी माझ्या मुलासाठी प्रार्थना केली, त्याचं तारण झालं. मी माझ्या सुनेसाठी प्रार्थना केली, तिचं तारण झालं. मी माझ्या सासूसाठी प्रार्थना केली, तिचं तारण झालं. मी माझ्या जावयासाठी प्रार्थना केली, त्याचं तारण झालं. मी माझ्या भावासाठी प्रार्थना केली, त्याचं तारण झालं. अहो, ह्या साक्ष आहेत आणि ह्या साक्ष ऐकायला हव्यात. त्या 31 डिसेंबर 2025ला ज्यावेळेस आम्ही येऊ, त्यावेळेस ह्या साक्ष आम्ही ऐकूयात की आमच्या घरातील लोकांचं तारण झालं. या वचनाप्रमाणे देवाने सहाय्य केलं. या वचनाप्रमाणे देवाने कृपा ओतली. या वचनाप्रमाणे देव आमच्या संगती बोलला. या वचनाप्रमाणे आमची लोक ख्रिस्ताकडे आकर्षित झाली. या वचनाप्रमाणे आमच्या लोकांनी येशूचा स्वीकार केला. या वचनाप्रमाणे माझ्या घरात काम करणारी स्त्री येशूच्या भागात चालू लागली. या वचनाप्रमाणे माझ्याकडे येणारा माळी याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. प्रिय बंधू भगिनींनो, वडील मंडळातले लोक, चर्चच्या परिसरामध्ये जे जे लोक सेवेला येतात, हा मांडव लावायला जो माणूस, त्याला आम्ही सुवार्ता सांगितली का हो? पैसे तर आम्ही खटखट 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 मोजून देत आहोत. अनेक जण येतात, आम्ही केवळ त्यांच्या संगती आमचा व्यवहार म्हणून ठेवलाय का? त्यांच्या आत्म्याविषयी देव विचारेल. 2023ला 31 डिसेंबर वॉच नाईट सर्व्हिसला संदेश नाही झाला तरी चालेल, परंतु तारणाच्या सुवार्ता यायला पाहिजेत. आणि त्या सुवार्ता ज्या आहेत, तारणाच्या ज्या साक्षी आहेत, त्या आमच्या कुटुंबातल्या असाव्यात. घरातल्या लोकांना माहीत आहे कोणाचं तारण झालं आणि कोणाचं नाही. चर्चकडे आल्यानंतर सगळे गॅब्रिएल देवदूतापेक्षाही पवित्र असतात. काहींची पवित्रता येशूपेक्षाही जास्त पवित्रता आहे. पण घरातल्या माणसाला माहीत आहे ना त्याचं तारण झालंय की नाही. त्यामुळं घरातली व्यक्ती त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू शकते. प्रिय बंधू भगिनींनो, देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेस सर्वजण उभा राहू. जनावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, मान आणि महिमा तुला देतो, कारण की तो आमचा जिवंत देवबाप आहेस. आज पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तो आमची भेट घेतलीस. या वर्षासाठी दृष्टांत दिलास, कृपा दिलीस, म्हणून आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती आणि धन्यवाद तुला देतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराने, तुला हे म्हणतो, जे अर्पण आज आम्ही नवीन वर्षाच्या विशेष भक्तीमध्ये घेऊन आलो ते आम्ही तुझ्याकडे सादर करतो आणि म्हणतो ही तू आशीर्वादित तू कर. याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. या मंडळीचा विकास तू कर. अनेकांचं तारण आणि मंडळीच्या उन्नतीसाठी याचा उपयोग करून घेणारा देव बाप तो. आम्ही आमचंही समर्पण तुझ्या सर्व समर्थ, गौरवी आणि सुरक्षित हातामध्ये करतो. ह्या 2025 वर्षामध्ये तुझी कृपा आमच्या संगती सदैव असू देत, तुझं मार्गदर्शन असू देत आणि आमच्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव होण्यासाठी आम्हालाही तुझ्याकडे समर्पित करीत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासरून सोडले आहे तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडलो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे यहोशवाच्या परमेश्वराची प्रीती, आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर
आता 2025 आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.